जय भीम, जय शिवराय. आज आम्ही आमचा व्लॉग आमच्या मित्राच्या घरापासून व्लॉग स्टार्ट करत आहे. मित्रांनो, चला आज आपण बघू आज आपण कुठे जात आहे. तर आपल्याला आता आम्ही इथून बघा मित्राला पिकअप केलं आणि आता आम्ही निघालो आपल्या नेरली साईडला. तिकडे शूटिंगच्या एक क्लासेस आहेत, तिथं आम्ही जाणार आहे आणि आम्ही तिथं बघणार आहे आणि चेक करणार आहे की तिथं काय काय म्हणजे सुविधा वगैरे काय 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 अपलोड करू शकता आपण व्हिडिओ मध्ये आणि काय काय सुविधा आहेत आपल्याला तिथं आपण तिथं क्लासेस लावल्यावर. चला बघू आणि सांगू तुम्हाला आपण तिकडे काय काय. आणि अजून आम्ही दुसरं पण आम्हाला काम होतं की आम्ही तिथं प्लॉटिंग वगैरे पण बघणार होते. आम्ही आमच्या मित्राला प्लॉटिंग वगैरे घ्यायची होती म्हणून मी आज त्याच्यासोबतच ब्लॉग शूट करत आहे. आणि तुम्ही बघू बी शकता की माझे मित्र माझ्या बाजूला स्कूटीवर होते त्यांना माझ्या ब्लॉग मध्ये पण आले होते. आणि तसं मग आपण बघू स्टार्टिंग करू की आपण आपलं आपलं ब्लॉग मध्ये काय काय बघू शकता. आणि तुम्हाला काय तुमच्या कामाची गोष्ट दिसती बघती बघायला भेटती काय आहे ते तुम्ही सांगा मला. मग चला निघू आता. बघू रस्त्यानं आम्ही आज आमचं जरा नवीन थोडं वाईड मध्ये आपण आज आपला व्हिडिओ शूट करणार आहोत. मग आपण सांगा मला काय काय होते आज काय काय नाही. आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही तुमच्या हे काय आहे. आपण व्हिडिओ मध्ये पण कसं आहे मित्रांनो सांगू का, जाताना त्या नेरलीच्या तिथून त्या इन्स्टिट्यूट कडे जाताना भाई साहब रस्ता खूप घाण होता यार. तेवढं जेवढं हे खोलले तर भाई त्या रस्त्याला तर थोडं काही रिपेअर करा यार. गाडी चलताना एवढी शेक करत होती, थोडी वाजत होती. बापरे, माझी नवीन गाडी असून सुद्धा मला एवढा इरिटेट झालो ना मी काय सांगू काय तुम्हाला. खूप हे व्हायले हो त्या रस्त्याने. आपल्या नांदेडकर लयच वैतागून गेले त्या रस्त्यानं. खूप रस्त्याचं काम वगैरे चालू आहे, कुठं कुठं ड्रेनेजचं चालू आहे. माझ्या गल्लीमध्ये सुद्धा ड्रेनेजचं काम वगैरे चालू आहे बॅक साईडला. आता ते जरा इलेक्शन होतं म्हणून जरा ठीकठाक करून टाकले. पण असं कोणत्या अगर आउट साईडला थोडं गेलं तर खूप प्रॉब्लेम होते की जायला फिरायला गाडीला हे ते. तर आपण बघलं की आपल्या रस्त्यामध्ये ते होते. आपल्याला रस्ता बिस्ता वगैरे खडबड खडबड वाजत होतं गाडी. आता बघूच आपण आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याला काय काय चांगलं व्ह्यू दिसते, काय काय चांगल्या गोष्टी दिसतात. आपण असंच एक्सप्लोअर करत राहू. आज आम्ही तिथे निघाल्या. उद्या आमची टूरचा डे आहे, डे सेकंड आहे. कारण आम्ही दर सॅटर्डे संडेला निघतो राईडला, एखाद्या प्रीमियम लोकेशनला पोहोचतो आणि तिथं बघतो, तिथलं एक्सप्लोर करतो काय काय. आम्ही लास्ट टाइमला आम्ही याला गेल्या बघा तलावला गेल्या होत्या. तिथं आम्ही तलावचं फुटेज वगैरे बघल्या. तुम्ही पण तिकडला घाट वगैरे आहे तिकडले जरा ते पाण्याचे वगैरे व्ह्यू आहे, खूप छान आहे. मी ते अपलोड पण केलेले आहे माझ्या इंस्टावर पण माझ्या हायलाइट्स मध्ये पण आहेत. आणि आम्ही युट्यूबवर शॉर्ट्स पण टाकलेले आहेत तिथले. खूप चांगला व्ह्यू आहे तिकडला. आता उद्या आम्ही मॉर्निंगला डिसाईड करणार आहे की कुठच्या जायचे. आणि आम्ही आमचे दोघे तिघे मित्र निघणार आहोत एका ठिकाणावर. आणि आजचा आपण व्हिडिओ बघूच काय काय आपल्याला वाईड अँगल मध्ये कसा व्हिडिओ शूट झाला गाईज मला नक्की कमेंट करून सांगा ना. आम्हाला काय आम्ही बेटर करू शकता आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ मध्ये काय काय नवीन ऍड करू शकता ते आम्हाला सजेस्ट करा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. थँक्यू तुम्ही आम्हाला आमच्या व्हिडिओ मध्ये खूप सपोर्ट केला. आणि तसंच गाईज कसं आहे की तुम्ही आम्हाला म्हणजे व्ह्यूज पण आणि वॉचिंग टाइम पण खूप चांगला मला भेटत आहे. तरी पण काही अजून थोडं जास्त सपोर्ट करा. कारण मी माझ्या व्हिडिओसाठी थोडं मेहनत करत आहे. कारण मला माझं अकाउंट मॉनिटाईज वगैरे करायचे. आणि अजून एक थँक्यू कारण व्ह्यूज वगैरे ते चालले चांगले, पण मला थोडे अजून जास्त वगैरे व्ह्यूज पाहिजेत. त्याच्यानं माझं अकाउंट जितकं लवकर होईल मॉनिटाईज तेवढं होते. आणि आता आपण आपला पुढच्या ब्लॉग आपल्या या ब्लॉग मध्ये बघू की आपण कसा कोणत्या साईडने कोणत्या रोडने गेल्या ते तुम्हाला व्ह्यू बघता. त्या टायमाला मी एक सायलेंटली तुम्हाला दाखवतो आवाज माझा म्यूट करून की आपण रॉ व्हॉइस की आपण गाडीची खडखड हे ते तुम्ही बघू शकता रॉ व्हॉइस मध्ये की कसं मला जाताना त्या रस्त्याने कसं काय ते व्हॉइस मी रेकॉर्ड केली आणि काय नाही केलं ते तुम्हाला कळून जाते. आणि तुम्ही जर आपल्या अर्ध्या जर लोकांना तर नांदेड करायला माहितच असेल की ते रोड कोणता कोणतीकडे जाते आणि कोणी कोण निघते.
तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये.